नमस्कार, मी प्रियांका. आई मला भूक लागली चॅनलवर तुमचे स्वागत करते. तुम्ही कधीच न ऐकलेल्या व रोज उपयोगी पडतील अशा 20 टिप्स आपण आज पाहूयात. पहिली, पुदिन्याची चटणी करताना त्यात थंड पाणी किंवा बर्फाचा वापर करावा, त्यामुळे चटणी जास्त काळ हिरवीगार राहते. 2, भाजीसाठी पनीर तळून घेतले की ते कडक होते. अशा वेळेस गरम गरमच पनीर थंड पाण्यात टाकावे, अशाने पनीर सॉफ्ट व मऊ राहते. 3, किचन ओटा पुसताना थोडंसं विनेगर व गुलाब पाणी टाकावे, यामुळे किचनमध्ये उबट वास येत नाही. 4, बटाटे गोड निघत असतील तर बटाट्याचे छोटे तुकडे करून अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवा, गोडपणा निघून जाईल. 5, एकदा बनवलेली भाजी सारखी सारखी गरम करून नये, भाजीचा पौष्टिकपणा निघून जाईल. 6, किचन ओटा पुसायचे कापड गरम पाण्यात लिंबू पिळून निर्मळ पाण्यात भिजत घालावे, त्यामुळे त्याचा खराब वास येत नाही. 7, दही लावताना नेहमीच मातीच्याच भांड्यात लावावे, त्यामुळे दहीमधील पाणी शोषले जाते व दह्याचा घट्टसर गोळा तयार होतो. 8, खिचडीसाठी साबुदाणा भिजत घालताना चिमूटभर मीठ व 1 चमचा ताक टाकून भिजत घाला, खिचडी चविष्ट होते. 9, कोणतेही सूप बनवताना पुदिना व कढीपत्त्याची पावडर घालावी, खूप चविष्ट होते. 10, आचारी पद्धतीने शिरा बनवताना इलायची बरोबर 1-2 अखंड लवंगा घालाव्या, त्यामुळे शिरा उत्कृष्ट बनतो. 11, गिरणीतून पीठ दळून आणल्यावर जर जाडसर पीठ दळलं गेलं असेल तर होईल तेवढं बारीक चाळणीने पीठ दळावे व गरम पाणी घालून पीठ मळावे, पोळ्या छान मऊसूद होतात. 12, वरवंटा पाट्यावर मसाला वाटायची वेळ आली आणि तिखटाने हाताची आग होत असेल तर हाताला बाजरीचे पीठ लावून धुवावे, त्यामुळे हाताचा तिखटपणा निघून जातो. 13, पालकची भाजी बनवताना पालक कच्चाच मिक्सरमधून बारीक करून घ्यावा आणि नंतर फोडणी द्यावी, त्यामुळे पालकचा हिरवा रंग टिकून राहण्यास मदत होते. 14, लसूण ओला असेल तर त्याची साल काढणं कठीण होतं, त्यामुळे साल न काढता लसूण तसाच भाजीत टाकला तर भाजी चवदार होते. 15, टोमॅटोची चटणी बनवताना जर जास्त आंबट होत असेल तर थोडे कच्चे टोमॅटो वापरावे व चटणीमध्ये गूळ घालावा, त्यामुळे चटणी छान आंबट गोड व तिखट लागते. 16, कोणतीही डाळ कुकरला पटकन शिजण्यासाठी डाळ अर्धा तास भिजत घालून शिजवल्यास डाळ पटकन शिजते. 17, लायटर बिघडले असेल किंवा खराब झाले असेल तर 1 तास उन्हात ठेवा, लायटर पुन्हा चालू होईल. 18, तेलाच्या डब्यातून तेल काढताना तेल सांडत असेल तर तेलाच्या डब्याला अजून एक होल पाडावं, जेणेकरून डब्यातील हवा बाहेर पडेल व तेल एकसारखं पडेल. 19, गिरणीतून पीठ दळून आणल्यावर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवावं, गरम पीठ डब्यात भरलं तर पीठ लवकर कडू होतं. 20, डोसा किंवा घावणे करत असताना तव्याला चिटकत असतील तर 1 छोटा कांदा तेलात बुडवून तव्याला लावावा, झटपट डोसे निघतात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.